स्वामी, यमू आमचं आयुष्य आहे हो. तिच्या नजरेत थोडी जरी भीती दिसली ना तरी आमचं आयुष्य डळमळतंय. म्हणून विचारतोय स्वामी, हे काय घडतंय? आणि यापासून यमूचं रक्षण कसं होईल? स्वामी, हे सगळं कधी थांबणार? आमचा हा त्रास कधी संपणार? कोणाचा त्रास? आमचा त्रास स्वामी. सोमेश, तुझ्या खिशात काय आहे? खिशात ही काही नाणी आहेत. हे धन कोणाचं आहे? हे धन तुमचंच आहे स्वामी. तुझ्या घरात राहतोस ते घर कोणाचं आहे? घरही तुमचंच स्वामी. तुला जे शरीर मिळालंय ते कोणाचं आहे? तुमच्यामुळेच स्वामी. अरे जे तुमचं आहे जर का ते सगळं आमचं आहे तर मग कशाला चिंता करतोयस? यमू, बस बाळा. यमू, आम्हाला सांग, आम्ही कोणाचे? आमचे. अरे आम्ही तुमचे असताना तुम्हाला निश्चिंत राहता का येत नाही? जसे तुम्ही आमचे भक्त आहात तसेच यशोदा ही आमची भक्त होती. तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे बोलावून घेतलंय. आज न्याय होणार. न्याय? कसला न्याय? यशोदा वंशांवर अन्याय झालाय का? आणि कसला अन्याय आणि कुणी केला? शिव शंकर शंभू. अहो, ही तुमची अवस्था मला पाहवत नाही. मी काय करू? मला सांगा तुम्ही. तुम्हाला कशाने बरं वाटेल मला सांगा. सुभद्रा, मला वाचव सुभद्रा. अहो, मी वैद्यबुवांना बोलवायला गेले पण ते पंढरपूरला गेलेत. मला माहित नाही ते कधी येणार आहेत. माझं कसं होणार सुभद्रा? बरं कसं होणार सुभद्रा? हो, मला पण काय करावं ते सुचत नाही. हो, तुमचा हा त्रास मला माझ्या डोळ्यांनी बघवत नाही. मी आता काय उपाय करू मला काहीच कळत नाहीये. त्या वैद्यबुवांनाही आजच पंढरपूरला जायचं होतं का? तुम्ही त्या दगडाला हात लावायला नको होता. हे सगळं त्या सोमेश भाऊजींनी केलेलं चेटूक आहे. तो दगड मंतरलेला होता असं वाटतंय मला. सोमेश भाऊजींना त्यांची संपत्ती आपल्या नावावर करायचीच नव्हती कधी, म्हणून हे सगळं झालं. तुम्ही दुसऱ्यांदा कागद बनवायला गेला, वाटलं सगळी संपत्ती आपल्या नावावर होईल, पण हे काहीतरी भलतंच होऊन बसलंय. काका, काकू, थांबा, तिकडेच थांबा तुम्ही. थांबा, तुम्हाला एक पाऊलही आत टाकू देणार नाहीये मी. काय झालं वहिनी? का थांबवलं? आणि अशा ओरडताय का?
वहिनी वहिनी दादाला हे काय झालंय? कसं झालंय? दादा वहिनी हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय. तुम्ही आलात आणि नरटी लागली. आमच्यावरती किती संकट कोसळतात माहितीये का तुम्हाला? अजून काही होण्याच्या आत तुम्ही इथून निघून जा. वहिनी असं का बोलताय? हो आम्हीही तितकेच हतबल आहोत अमुच्या बाबतीत. वहिनी मला एकदा तरी दादाला पाहू द्या. त्याला उपचार द्यायला हवेत. नाही, तुम्हाला जाऊ देणार नाहीये मी आता घरात. आता ह्यांना फक्त तुमच्या संपत्तीची गरज आहे. तुमच्या ताईची शेवटची इच्छा पूर्ण करा. तुमची सगळी संपत्ती आमच्या नावावर करा. मग ते लगेच बरे होतील. तुम्ही इथेच थांबा. आलेच मी. घ्या, स्वाक्षरी करा ह्याच्यावर. वहिनी मी सगळं तुम्ही जे म्हणाल ते करतो. फक्त मला एकदा दादाकडे जाऊ द्या. त्याच्यासोबत बोलू द्या. नाही, तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना. तुमचा दादा मेला तरी तुम्हाला चालेल ना? ठीक आहे, नका करू मग सही. नाही नाही वहिनी, असं येडवाकडं काहीतरी बोलू नका. मी आधीच यशोदा ताईला गमावलंय. मला आता दादाला गमवायचं नाहीये. द्या तो कागद. अहो आपण इथून निघून जाऊया. आपल्यामुळे जर गोष्टी बिघडणार असतील तर आपण इथून निघून गेलेलंच बरं. वहिनी आम्ही निघतो. दादाची काळजी घ्या. थांबा. काकू, मला तो आतला दगड घ्यायचा आहे. घे, घेऊन टाकतो दगड. आम्हाला नकोच येतो. एकदाचा घेऊन जा बाई तो दगड. इथे राहिला तर अजून काहीतरी विपरीत होईल. श्री स्वामी समर्थ. सुभद्रा आणि दत्ताजी, तुमची घटिका परत आली आहे. आता तुमची वाटचाल स्वविनाशाकडे. स्वामी, एक विचारू? सोमेश आणि यशोदा एवढे सज्जन आहेत, तर हा दत्ताजी दुर्जन आणि लोभी कसा? हे घे.
काय पळा. स्वामी मी हे घेऊ? फार भूक लागली हो. माई मला पेरू फार आवडतो, द्याल थोडासा? पेरू हवाय? हो. दे. तू हिला का दिला अर्ध फळ? स्वामी त्यांना इच्छा झाली ना पेरू खायची म्हणून दिला. खाऊ दे. हेच चुकतं तुमचा चांगुलपणा कधी कधी समोरच्याला वाईट सवय लावतो. त्याला असं वाटतं की ते त्याला मिळालंय ते अपुरं आहे म्हणून तो तुमच्या वाटेचं हिसकावून घ्यायला बघतो. आणि ते हिसकावताना किंवा ओरबाडून घेताना त्यात काही चुकीचं वाटत नाही त्याला. दत्ताजीच्या बाबतीत हीच चूक केली सोमेश आणि यशोदाने. दत्ताजी लहानपणापासून लोभी होता. समोरच्याचा वाटाही आपल्याला कसा मिळेल याकडे त्याचा ओढ होता. आणि या दोघांना वाटायचं की याला जास्त भूक आहे म्हणून ते देत गेले. कालांतराने लोभीपणा वाढत गेला आणि शेवटी विकोपाला गेला. दत्ताच्या स्वार्थीपणा आणि लोभीपणाची लक्षणं लहानपणापासून दिसत होती पण दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या लोभीपणाचे परिणाम या दोघांना भोगावे लागले. स्वामी आत्ता कारण कळलं. सोमेश आणि यशोदा एवढे सज्जन का आणि दत्ताजी दुर्जन का? ज्याप्रमाणे अति पोषक तत्व फळाकरता बाधक ठरतात त्याचप्रमाणे अति लाड आणि चांगुलपणा हा नात्यांसाठी बाधक ठरतो. आई बाबा हा नुसता दगड नाहीये, यातून कोणीतरी आपल्याला बोलवतंय. हे एक गूढच आहे यमू. अजून कितीतरी प्रश्न आहेत ज्याचं उत्तर आणखी मिळालंच नाही. स्वामींनी ज्या सत्याबद्दल सांगितलं होतं ते सत्यही आणखी बाहेर आलेलं नाही. कदाचित हेच सत्य या दगडाच्या माध्यमातून प्रकट होणार असेल तर? यमू तू असं का म्हणालीस? तुला काही जाणवलं का? चला निघूयात. मोठ्याने बोल, मला ऐकायला येत नाहीये. अरे देवा, हे काय झालं? मी तर मोठ्यानेच बोलते की मग यांना कसं ऐकू येत नाहीये? माझी वाचा, माझा आवाज नाहीसा झाला. असं कसं होऊ शकतं? आतापर्यंत तर मी बोलत होते. सोमेश भाऊजी आणि त्यांचं कुटुंब तर कारण नसेल ना याचं? ती मंडळी गेली आणि माझा आवाजच गेला. नक्कीच त्यांनी काहीतरी केलंय. माझा आवाज त्यांनीच हिरावून घेतलाय. कृपेची जागा अकृपेने घेतली. तुमचे ग्रह फिरले. आता तुमच्या बाबतीत सगळं उलट होणार. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो.
हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गए स्वामी, तुम्ही बोलावलत मला? तुला आमच्याकरता गोधडी शिवायला सांगितली होती. काय झालं? हो स्वामी, घेतली गोधडी शिवायला. एक काम करायचं, गोधडीला प्रत्येक टाका घालताना आमचं नाव घेत राहायचं. हो स्वामी. जा. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 गयाते, स्वामींचे खरे स्वामी भक्त असण्याचे नाटक तुम्ही फार छान वठवताय बाई. काय तर म्हणे आम्ही खरे स्वामी भक्त. विलताई, काय झालं? तुम्ही असं का बोलताय? अहो, खरे स्वामी भक्त कसे असतात याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? हा? आणि तुम्ही बघा, आता हेच उदाहरण घ्या ना. तुम्ही काय शिवताय? गोधडी. हा, पण इथे सतरंजी अंतरली आहे ना, शिवाय बैठक घेतली तुम्ही बसायला. शरीराला कष्ट म्हणून द्यायचे नाहीत कसले. खरे स्वामी भक्त असे करतील का? नाही ना. पण तुमचा थाट अगदी राजेशाही आहे बाई. बघा आता तुम्हीच. हे घ्या गयाते, तुमच्यासाठी आणलंय. बाई, खऱ्या स्वामी भक्तांसाठी दूध, फळ. वा वा वा, गयाताई, मज्जा आहे बाबा तुमची. सगळं कसं असं एकदम आयता खायला मिळतंय. बसल्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत ना. तुम्ही जर खऱ्या स्वामी भक्त असतात ना, तर अहो उपवास केला असतात, कष्ट केले असते. पण नाही, सहजासहजी सगळं मिळतंय. मग काय, कसली तोशिष म्हणून करायची नाही. आणि म्हणे आम्ही खरे स्वामी भक्त. गयाताई, तुम्ही रडताय का? अहो, यांच्या बोलण्याकडे कशाला लक्ष देता? गोधडी शिवायला खाली बैठक घेतलीये. आता काय, दूध पिणार, फळ खाणार, सगळं तुमच्या मनासारखं करून घेणार, सगळ्या सुखसोयी उपभोगणार. माई, मला नको ही फळं. अहो, काय झालं तुम्हाला? तुम्ही रडताय कशाला? तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. स्वामी आहेत. मी स्वामी स्थानावर राहते, पण मी स्वामी भक्त नाही असं वाटतंय का हो तुम्हाला? कपिलताई म्हणतात, स्वामी जे माझ्यावर माया करतात, माझे लाड करतात, ते मी त्यांच्याकडून करून घेते. माई सांगा ना, मी असं करते का हो? सुभद्रा, हे काय झालंय? माझं नाव उलट सुलट कसं झालंय? काहीतरी केलंय यांनी. नाही नाही, इथे काहीतरी खेळी झाली. नक्की सोमेश भाऊजींची ही हातचालकी. त्यांनी फसवलंय आपल्याला.
आणि आपण बघतच राहिलो. हे सगळं त्या स्वामींनी केलंय. माझं नाव उलट केलंय त्यांनी. मला हे मान्य नाहीये. नाही मान्य. संपत्ती माझी, संपत्ती माझी. संपत्तीला मी सोडणार नाही. हो, हे कुठली हात चलाकी नाही. हे तुमच्या कर्माची फळ आहेत. अरे प्रेमाने मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. ओरबाडून घ्यायला निघालाच म्हणून जर तुमचं होतं ते गमावून बसला. आता तुमच्या वाट्याला संपत्ती नाही,